नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण या ठिकाणी अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यावर या ठिकाणी चर्चा करणार आहोत। म्हणजे बघा, अंड्यांपेक्षा कोंबड्या विकण्यात कशा प्रकारे जास्त फायदा आहे, कशा प्रकारे जास्त नफा आहे, याचं गणित आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सोबतच गावरान कोंबडी पालनबद्दल संपूर्ण नियोजन, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये अगदी डिटेलमध्ये बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। म्हणजेच गावरान कोंबडीबद्दल किंवा गावरान कोंबडी पालनाबद्दल तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न होते किंवा जे काही तुमच्या मनामध्ये डाऊट होते त्यांचं उत्तर किंवा त्यांचं एक सोल्युशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटून जाईल। म्हणजे थोडक्यात गावरान कोंबडी पालण्यासाठी तुम्हाला भांडवल किती लागेल, खर्च किती येईल, त्याचप्रमाणे खाद्य किती लागेल, जागा किती लागेल, शेड किती लागेल आणि सोबतच लसीकरण, औषधं आणि विक्री अशी संपूर्ण माहिती संपूर्ण डिटेलमध्ये आपण या व्हिडिओत बघणार आहोत। त्यामुळे प्रत्येकाने आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक नक्की ऐकायचा आहे। आणि मित्रांनो, या ठिकाणी व्हिडिओ कोणी अर्ध्यातून सोडून द्यायचा नाही आहे। जर तुम्ही व्हिडिओ पुढं घेऊन बघितलात किंवा अर्ध्यातून सोडून दिलं तर तुम्हाला हे गणित काहीच समजणार नाही आहे। त्यामुळे प्रत्येकाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक नक्की बघायचा आहे। आणि सोबतच असेच व्हिडिओ दररोज बघण्यासाठी आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनलला तुम्ही सर्वांनी सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवायचं आहे। जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवलं तर येणाऱ्या काळातील सर्व महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळेवर नक्कीच पोहोचतील। तर बघा मित्रांनो, जर आपल्याला गावरान कोंबडी पालन करायचं असेल तर त्यासाठी 3 उद्देश असतात। जे असतं अंड्यांसाठी कोंबडी पालन, दुसरं असतं पिल्लांसाठी कोंबडी पालन आणि तिसरं असतं कोंबड्या विकून किंवा कोंबड्यांसाठी कटिंगसाठी कोंबडी पालन। आता ह्या 3 उद्देशांपैकी किंवा 3 कोंबडी पालनापैकी तुम्ही कोणतं कोंबडी पालन करताय किंवा तुम्हाला कोणतं कोंबडी पालन करायचं आहे किंवा तुम्हाला येणाऱ्या काळात कोणत्या कोंबडी पालनाबद्दल माहिती पाहिजे असं मला लगेच हवं तर व्हिडिओ पॉज करा आणि आत्ताच्या आता लगेच कमेंट करून नक्की सांगा। आता बघा, मी जे काही तुम्हाला सांगत आहे ते आहे कटिंगसाठी कोंबड्या विकण्याबद्दल या ठिकाणी सांगत आहे। मग बघा, जर तुम्हाला कटिंगसाठी कोंबडी पालन करायचं असेल तर त्यासाठी तुम्ही 100, 50, 200, 500, 1000 जसं तुम्हाला तुमचं भांडवल असेल किंवा तुमचं नियोजन असेल त्याप्रमाणे तुम्ही करू शकता। पण मी जे काही सांगणार आहे ते या ठिकाणी 200 कोंबड्यांचं उदाहरण घेऊन या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे। मग आता जर तुम्हाला या ठिकाणी कटिंगसाठी कोंबडी पालन करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला शेड किती लागेल, तर बघा तुम्हाला जे काही शेड लागेल ते सरासरी 3000 स्क्वेअर फुटाच्या आसपास या ठिकाणी शेड लागेल, बरोबर। मी थोडं जास्तीचं सांगतो आहे, तुम्ही 2 ते 3000 स्क्वेअर फुटाचं शेड या ठिकाणी बनवू शकता। आता बघा, शेड बनवताना तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे, तर या ठिकाणी तुम्हाला त्यासाठी 3-4 कप्पे बनवायचे तुमच्या शेडमध्ये। ज्यामध्ये तुमचं एक जे कप्पा असेल ज्यामध्ये कोंबड्या अंडे देण्यासाठी तुम्हाला बसवायच्या आहेत, दुसऱ्या कप्प्यामध्ये तुम्हाला अंडी उबवण्यासाठी बसवायच्या आहेत, तिसऱ्या कप्प्यामध्ये जे आजारी पक्षी असेल त्यांना ठेवायचं आहे आणि चौथ्या कप्प्यामध्ये तुम्हाला पिल्लांसाठी ब्रोडिंगची व्यवस्था या ठिकाणी करायची आहे। मग असे करून तुम्ही 4-5 कप्पे तुमच्या शेडमध्ये बनवायचे आहेत। त्यानंतर तुमच्या शेडच्या बाजूला या ठिकाणी काय करायचं आहे, तर या ठिकाणी जितकं तुम्हाला झाड लावून तुमचं शेड गार ठेवता येईल तितकं तुम्हाला शेड थंड ठेवायचं आहे, गार ठेवायचं आहे आणि शेड हे अतिशय मजबूत बनवायचे। आता मजबूत म्हणजे कसं, तर तुम्हाला या ठिकाणी लोखंडी जाळी तुमच्या शेडला पॅक करायची आहे, खाली कोबा आणि वरती पत्रा। जर तुम्ही असं शेड केलं तर तुमच्या शेडमध्ये जंगली प्राण्यांपासून तुमच्या पक्ष्यांचं रक्षण होईल। त्याचप्रमाणे तुम्हाला अंड्यांसाठी त्यांना टोपल्या, डबे किंवा एक विशिष्ट व्यवस्था करायची आहे की ज्यामध्ये कोंबडी अंडे देईल आणि अंड्यांना या ठिकाणी उबवेल। त्यानंतर तुमच्या फार्मच्या आजूबाजूने तुम्हाला या ठिकाणी 6 ते 7 फुटापर्यंत उंच कंपाऊंड करायचं आहे, ज्यामध्ये तुमच्या कोंबड्या दिवसभर चरतील। त्यामुळे तुमचा दाना खर्च, चारा खर्च या ठिकाणी अतिशय कमी होईल। आणि त्या कंपाऊंडमध्ये तुम्हाला शेवगा असेल किंवा सुबाबळ असेल म्हणजे सावलीसाठी तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, झाडं लावायची आहेत आणि त्या ठिकाणी ठिकठिकाणी ड्रिंकर, फीडरचे भांडे ठेवून त्यांना चरण्यासाठी एक खास किंवा फिरण्यासाठी व्यवस्था करायची आहे। आता शेडबद्दल मी एक प्रॅक्टिकल व्हिडिओ लवकर आणणार आहे।
जर तुम्हाला शेडबद्दल डिटेलमध्ये व्हिडिओ पाहिजे असेल तर फक्त शेड किंवा शेडबद्दल व्हिडिओ पाहिजे असं मला लगेच ह्या सेकंदाला कमेंट करून लगेच सांगायचं आहे, बरोबर. मग बघा, आता आपण शेड पण बांधलं आणि त्यानंतर आपण काय करणार की 200 गावरान कोंबड्या या ठिकाणी आपल्या फार्मवरती आणणार. आता ह्या 200 गावरान कोंबड्या डायरेक्ट आपण अंड्यावरच्या आणणार, 5 ते 6 महिन्याच्या पुढच्या आणणार. आणि जे काही आपण कोंबडे आणणार ते पण आपण मोठे आणणार, 5 ते 6 महिन्याच्या आसपासचे कोंबडे आणणार. आता एक कोंबडी आपण 400 रुपये प्रति कोंबडीने खरेदी करणार, जे की आपल्याला पडेल 80,000. आणि आपण कोंबडी आणणार 20, जे की पडेल 600 रुपयाने, जे पडेल आपल्याला 12,000ने. मग बघा, मी 200 कोंबड्यांचं किंवा 220 पक्ष्यांचं उदाहरण देतो आहे. तुम्ही या ठिकाणी 50 करू शकता, 100 करू शकता, 20 करू शकता. तुम्ही त्यानुसार यामध्ये आकडे टाकून तुमचं गणित काढू शकता. पण या ठिकाणी समजण्यासाठी मी तुम्हाला 200चा आकडा सांगतो आहे. मग बघा, 200 कोंबड्या आपण अंड्यावरच्या आणल्या, त्यांनी अंडे दिले आणि त्यानंतर अंडे देऊन त्यांना आपण कोंबड्यांना अंड्यावर बसवलं आणि अंडे उबवले. अंडे उबवल्यानंतर प्रत्येक कोंबडीने काय केलं, या ठिकाणी पिल्लं काढली, बरोबर. आता पिल्लं काढली तर सरासरी एका कोंबडीखाली आपण 20च्या आसपास अंडे ठेवले. त्यातून सरासरी या ठिकाणी 5 एक अंडे खराब झाली, बरोबर. म्हणजे 75% रेशो या ठिकाणी पिल्लं निघण्याचा आपण या ठिकाणी पकडला. त्यानंतर 15 पिल्लं निघाली आणि 15मधून पुढचे 5 पिल्लं म्हणजे सरासरी 33% पिल्लं काय झाले, या ठिकाणी जन्मल्यानंतर 15 एक दिवसामध्येच मरून गेली, बरोबर. आपण जास्तीत जास्त नुकसान पकडतो आहे, त्या हिशोबाने आपण एक अंदाज काढू शकतो, बरोबर. आता ॲक्च्युअलमध्ये प्रॅक्टिकल आणि थेरॉटिकल यामध्ये फरक राहू शकतो. आपण जो हिशोब काढतो आहे आणि जे आपण प्रत्यक्षित करू यामध्ये खूप मोठा फरक असू शकतो. पण बघा, आपण कागदोपत्री काढतो आहे तर आपण एक नियोजनबद्ध अशाच फार्मचा या ठिकाणी अंदाजा काढतो आहे, बरोबर. मग बघा, 15 पिल्लांमधून 5 पिल्लं आपली आणखी मिली, तर आपल्याजवळ आता प्रत्येक कोंबडीमागं फक्त 10 पिल्लं एकदम निरोगी आपल्याजवळ शिल्लक राहिली, बरोबर. मग आता प्रत्येक कोंबडीमागं 10 पिल्लं अशा आपल्याजवळ आहेत 200 कोंबड्या. आता 200 गुणिले 10 जर आपण हिशोब काढला तर 200 कोंबड्यांनी आपल्याला 2000 पिल्लं या ठिकाणी भेटली. म्हणजे बघा, पहिल्या 2 महिन्यामध्ये कोंबड्यांनी काय केलं की 20 दिवस अंडे दिली आणि 20 दिवस अंडेतून पिल्लं बाहेर काढली, म्हणजे सरासरी 40 दिवस लागले. पण काय होतं की प्रत्येक कोंबडी एकाच वेळेस अंड्यातून पिल्लं बाहेर नाही काढणार, ते पिल्लं पुढं मागं होऊ शकता. मग त्यामुळं आपण काय करणार आहे, एक सरासरी 2-2.5 महिने या ठिकाणी प्रत्येक कोंबडीसाठी किंवा एक कालावधी आपण या ठिकाणी पकडतो आहे. मग आता 2000 पिल्लं आपल्याला या ठिकाणी भेटली. मग त्या ठिकाणी आता बरेच लोक बोलतील की 2000 पक्षी यांना नियोजन करणं किंवा सांभाळणं खूप मोठी गोष्ट आहे, यांना कोणता पण रोग होऊ शकतो. पण बघा मित्रांनो, जर आपण लसीकरण, औषधं, फवारण्या, खाद्य, स्वच्छता, ब्रूडिंग, टेम्परेचर हे सर्व जर आपण यांचं व्यवस्थितरित्या मॅनेज केलं, मेंटेन केलं, तर तुम्हाला या ठिकाणी मरतूक असेल, रोगराई असेल किंवा त्या पक्ष्यांचं वजन जास्त ग्रोथ असेल, हे सर्व तुम्हाला तुमच्या म्हणण्याप्रमाणे देखील कंट्रोलमध्ये राहू शकतं, बरोबर. त्याच्यामुळे तुम्ही जितकी मेहनत कराल, जितकं स्मार्ट वर्क करशाल, तितका तुमचा प्रॉफिट या ठिकाणी वाढू शकतो, बरोबर. मग आता बघा, तर या ठिकाणी आपण आता खाद्य नियोजन या ठिकाणी बघणार आहोत. कशाचं, तर फक्त त्या 220 जे आपल्याकडे मोठे पक्षी आहेत त्यांचं खाद्य नियोजन आपण या ठिकाणी बघणार आहोत. नंतर आपण लहान पक्ष्यांचं खाद्य नियोजन बघणार. मग बघा, मोठे पक्षी आहेत आपल्याजवळ 220 आणि त्यांना दिवसाला जर एका पक्षाचा अंदाजा काढला तर 100 ते 150 ग्रॅम एका पक्षाला खाद्य लागतं. मग आपण या ठिकाणी काय, तर 220 पक्ष्यांना 26 किलो खाद्य दिवसाला लागेल. जर 32 रुपयाने आपण हिशोब काढला तर 832 रुपये दिवसाला खाद्य खर्च येईल. आणि आपल्याला हे पक्षी 8 महिन्याचे आपण बॅच काढतो आहे, बरोबर. कारण की 2-2.5 महिने उबवायला म्हणजे पिल्लं काढायला आणि या ठिकाणी पुढचे 4-5-6 महिने पक्षी मोठे व्हायला म्हणजे विकायसाठी तयार होण्यासाठी आपण या ठिकाणी पकडले. असे करून आपण काय केलं की या ठिकाणी 8 महिन्याचा कालावधी पकडला. मग बघा, जर आपण 8 महिने म्हणजे 240 दिवसांनी 832ला गुणाकार केला तर 1,99,680 रुपये आपल्याला या ठिकाणी खाद्य खर्च येईल. 100% विकतचं आपण खाद्य दिलं तर. पण आपण जर
अर्ध बंदिस्त करत असाल, तुम्ही जर तुमच्या शेडमध्ये कंपाऊंड करत असाल किंवा मग तुम्ही घरगुती पद्धतीने खाद्य तयार करत असाल, तर त्या ठिकाणी तुम्हाला फक्त 50% खाद्य जरी तुम्ही विकतचं दिलं आणि 50% घरगुती बनवलं तरी देखील तुमचं या ठिकाणी खाद्य नियोजन व्यवस्थितरित्या होऊ शकतं. मग त्यामुळे 1,99,000 जो आपला खाद्य खर्च आहे त्याला आपण 2ने भागाकार करूया, म्हणजे 50%च खाद्य खर्च आपण विकतचा पकडूया आणि 50% खर्च आपण घरगुती म्हणजे आपल्या सुबावळा असेल, तुती असेल, मेथी घास असेल, पालक असेल, उकिरड्यावरचे किडे असेल किंवा BSF किडे असेल, ॲझोला असेल किंवा आपल्या कोंबड्या मोकळ्या सोडणार ज्यामध्ये जमिनीतले किडे असेल, गांडूळ असेल, यावरती आपल्या कोंबड्या जगतील, शेवग्याचा पाला खाईल, आपल्या घरातला खरकटा असेल, शेतामधला खराब भाजीपाला असेल किंवा मग हॉटेलचं वेस्टेज असेल, असं संपूर्ण जर आपण त्यांना खाद्य नियोजन केलं तर त्या ठिकाणी आपला जो खाद्य खर्च 50%ने कमी होईल आणि फक्त खाद्य खर्च 1,00,000 येईल. बरोबर. आता हा सर्व खर्च आपण एकत्र शेवटला ॲड करणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बरोबर. मग आता खाद्य खर्च या ठिकाणी 1,00,000 आपल्याला येऊ शकतो. आता मी जे काही तुम्हाला खाद्य सांगितलं आहे तुम्ही ते पण देऊ शकता किंवा मग तुम्ही काय खाद्य देता तुम्ही ते पण देऊ शकता. पण बघा, या ठिकाणी मला लगेच कमेंट करायची आहे की तुम्ही तुमच्या कोंबड्यांना किंवा तुमच्या इकडं कोंबड्यांसाठी स्पेशल खाद्य म्हणून काय देता किंवा जास्त प्रमाणात खाद्य म्हणून काय देता, हे तुम्ही कमेंट करून सांगा. मी त्यावरती नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की सांगेल की हे खाद्य दिलं पाहिजे की नाही, हे कोंबड्यांसाठी हानिकारक आहे की फायद्याचं आहे. फक्त मला कमेंट करून सांगा तुम्ही तुमच्या कोंबड्यांना काय खायला देतात किंवा तुमच्या इकडं कोंबड्यांना खायला काय देतात. प्रत्येकाने कमेंट करून मला लगेच सांगायचं आहे. त्यानंतर आपल्या कोंबड्यांना आपल्याला दर 7-15 दिवसाला या ठिकाणी लसीकरण करायचं आहे. मग लसीकरण खर्च आपण सरासरी 20,000 या ठिकाणी पकडला. त्यानंतर फवारणी आणि तूस आपल्याला 10 दिवसातून तूस एक पलटी करत जायचं आहे किंवा बदलायचं आहे आणि आपल्याला फवारणी करायची आहे कोर्सुलिन THची किंवा तुम्हाला जे काही योग्य वाटेल. तुमच्या आजूबाजूला जे लोक करत असाल अगोदरच त्यांना विचारून पण तुम्ही करू शकता किंवा तुम्ही कोर्सुलिन TH नावाचा फवारा येतो त्यानुसार तुम्ही दर 10-15 दिवसाला एक फवारणी करायची, जेणेकरून तुमच्या फार्मवरती माशा रोगराई कमी येईल, ज्याचा तुम्हाला खर्च लागेल सरासरी 10,000. त्यानंतर तुम्हाला 15 दिवसातून तुमच्या फार्मवरती चुना टाकायचा आहे, स्वच्छता करायची आहे, साफसफाई करायची आहे. तसंच तुम्हाला वेळच्या वेळी हव्या त्या योग्य त्या फवारण्या करायच्या आहेत, ज्याला तुम्हाला खर्च लागेल सरासरी 10,000. आता हा सर्व खर्च तुम्ही लक्षात ठेवा, कागदावर लिहा किंवा लक्षात ठेवू नका, कारण की व्हिडिओच्या शेवटला मी तुम्हाला पुन्हा सांगणार आहे आणि पुन्हा आपण आपल्या उत्पन्नातून हा सर्व खर्च वजा करून तुम्हाला निव्वळ नफा किती निघेल हे मी तुम्हाला नक्की सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि बघा, मी तुमच्या भावासारखा, मित्रासारखा, मुलासारखा आहे. फक्त तुमच्यासाठी खूप वेळात वेळ काढून अतिशय मेहनतीने हा व्हिडिओ बनवला आहे. जर तुम्हाला आपली माहिती आवडत असेल तर न सांगता तुम्ही सर्वांनी आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करत जायचं आहे. बरोबर. त्याच्यामुळे प्रत्येकाने आत्ताच्या आता आपल्या व्हिडिओ लगेच लाईक करा. मग बघा, आपण जसं मोठ्या पक्ष्यांना खाद्य खर्च बघितला 1,00,000, त्याचप्रमाणे आता आपण लहान पिल्लांना खाद्य खर्च किती लागेल ते बघूया. मग बघा, आपल्याजवळ आहेत 2,000 लहान पिल्लं. आता एक कोंबडीचं पिल्लू किंवा कोंबडी 1 किलो होईपर्यंत तिला सरासरी 4 किलो खाद्य लागतं. मग आपल्याजवळ आहेत 2,000 पक्षी. जर आपण प्रत्येकी 4 किलो खाद्य दिलं तर त्यांना लागेल 8,000 किलो खाद्य या ठिकाणी पुढच्या 6 महिन्यामध्ये. बरोबर. मग 8,000 किलो खाद्य त्यांना लागत असेल आणि 32 रुपये किलोनी खाद्य असेल तर या ठिकाणी 2,56,000 लहान पिल्लांचा खर्च, खाद्य खर्च या ठिकाणी येऊन जाईल. मग जर आपण त्यांना देखील 50% घरगुती खाद्य दिलं आणि 50% विकतचं दिलं तर या ठिकाणी आपला जो लहान पिल्लांचा खर्च आहे तो किती होईल, तर या ठिकाणी 1,28,000 खाद्य खर्च या ठिकाणी होईल. म्हणजे बघा, जर तुम्ही घरगुती खाद्य देत असाल तर तुमचा 50 ते 60% खाद्य खर्च या ठिकाणी कमी होऊन जातो आहे. बरोबर. त्याच्यामुळं खाद्य नियोजन करणं खूप गरजेचं आहे. जर तुम्हाला खाद्य नियोजन व्हिडिओ पाहिजे असेल तर मला लगेच कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. त्यानंतर बघा, मजुरी, कारण की आता इतक्या मोठ्या प्रमाणात तुमच्याकडे पक्ष आहे, तुमच्या घरातील 2 व्यक्ती असेल तर तरी देखील तुम्ही मॅनेज करू शकता. पण जर तुम्ही शेतकरी असाल, तुमच्या शेतामध्ये काम असेल किंवा तुम्ही जॉबला जात असाल आणि तुम्हाला वाटत असेल की मी फक्त लक्ष देईल आणि काम करण्यासाठी मला एक मजूर ठेवायचा आहे, तर तुम्ही मजूर पण ठेवू शकता. त्यासाठी मी तुम्हाला या ठिकाणी मजुराचा खर्च पण पकडलेला आहे.
बरोबर. आणि जे लोक मजूर नाही ठेवणार, जे लोक स्वतः काम करतील, नवरा बायको असेल किंवा त्यांच्या घरातील 2 व्यक्ती स्वतः काम करत असतील, तर अशा लोकांनी काय करायचं आहे, 9,000 रुपये जो इतर खर्चासाठी या ठिकाणी पकडून द्यायचा आहे. बरोबर. मग बघा, मजुरी जर आपण 9,000 रुपये पकडली आणि 8 महिन्याची मजुरी आपण पकडली तर 72,000 रुपये 8 महिन्याला मजुरी या ठिकाणी होती आहे. म्हणजे 300 रुपये रोजाने 9,000 महिन्याने आपण एक माणूस कामाला ठेवला तर 72,000 रुपये या ठिकाणी मजुरी लागते आहे. आता बघा, आपल्याकडे फक्त 2,000 पक्षी आहेत, त्यासाठी इतकी महाग मजुरी नसणार आहे, पण तरी देखील आपण 9,000 रुपये महिना पकडलेला आहे. त्यानंतर लाईट बिल लागेल 5,000, इतर खर्च येईल 10,000. असा करून आपण सर्व खर्च या ठिकाणी शेवटला पकडूया. आता बघा, आपण 8 महिने पूर्ण ही बॅच काढली आणि 8 महिन्यानंतर आपले जे काही पिल्लं आहेत, या ठिकाणी काही पिल्लं मेली आणि काही पिल्लं विकण्यासाठी तयार झाली. मग बघा, जर आपण जास्तीत जास्त 10% मरतो पकडूया. बरोबर. मग जर आपल्याजवळ होती 2,000 पिल्लं, 2,000मधून 10% पिल्लं मेली, म्हणजे आपल्याजवळ शिल्लक राहिली या ठिकाणी 1,800 पिल्लं. बरोबर आहे. म्हणजे बघा, 2,000मधून 10% मेली म्हणजे 200 पक्षी आपले मेले, शिल्लक राहिले 1,800. आता 1,800मधून या ठिकाणी 1,800मधून आपण काय करणार की 40% कोंबडे पकडले आणि 60% कोंबड्या पकडल्या. मग आता 40% म्हणजे 720 आणि 60% म्हणजे 1,080 कोंबड्या. आता 720 कोंबडे आहेत आणि एक कोंबडा आपण 600 रुपयाने विकला तर 4,32,000 आपल्याला कोंबडे विकून या ठिकाणी उत्पन्न भेटलेलं आहे. आता कोंबडी जर आपण मार्केटमध्ये विकायला गेलो तर सहजपणे आपण 400 रुपयाला एक 6 महिन्याची कोंबडी आरामशीर आपण विकू शकतो. पण तरी देखील मी फक्त 300 रुपये पकडली आहे, कारण की बघा, अनेक लोक बोलतील की आम्ही नवीन आहे किंवा आमच्याकडं कोंबडीला मार्केट नाही आहे किंवा आम्ही मोठ्या प्रमाणात होलसेलमध्ये कोंबड्या विकणार आहे. मग अशा वेळेस तुम्ही 300 रुपयाला कोंबडी विका आणि 1,080 आपल्याकडे कोंबड्या आहेत, तर तुम्ही 300नी गुणाकार करा तर 3,24,000 आपल्याला कोंबड्या विकून आल्या आहेत. म्हणजे बघा, 4,32,000 अधिक 3,24,000 बरोबर झाले 7,56,000 रुपये. आपल्याला कोंबडा आणि कोंबडी म्हणजे 1,800 पिल्लं विकून आपल्याला 7,56,000 रुपये आपल्याजवळ उत्पन्न आलेलं आहे. आता ह्यामधून आपला जो काही खर्च आहे, जो की आपला लसीकरण 20,000, फवारणी 10,000, साफसफाई 10,000, लाईट बिल 5,000, इतर 10,000, मजुरी 72,000, लहान पक्ष्यांना 1,28,000चं खाद्य आणि मोठ्या पक्ष्यांना 1,00,000चं खाद्य, असा सर्व खर्च आपण ह्यातून वजा केला तर या ठिकाणी सरासरी 4,00,000 रुपये आपल्याजवळ या ठिकाणी निव्वळ नफा शिल्लक राहतो आहे. बरोबर. 8 महिन्यामध्ये. मग आता 4,00,000 रुपये आपल्याकडे निव्वळ नफा शिल्लक राहतो आहे 8 महिन्याचा, तर आपण 4,00,000ला 8नी भागाकार द्यायचा आहे. म्हणजे बघा, 4,00,000 भागिले 8 असा जर आपण हिशोब काढला तर या ठिकाणी महिन्याला 50,000 रुपये आपल्याला महिना पडतो आहे. म्हणजे बघा, एका महिन्याला आपल्याला 50,000चा नफा या ठिकाणी भेटेल असं आपण गृहीत धरूया. किंवा मग या ठिकाणी 8 महिन्याला आपल्याला 4,00,000 रुपयाचा निव्वळ नफा किंवा उत्पन्न या ठिकाणी आपल्याला भेटलेलं आहे. म्हणजे बघा, गावरान कोंबड्या पाळून तुम्ही दर महिन्याला 50,000 कशाप्रकारे कमवू शकता किंवा उत्पन्न काढू शकता, ह्याचं एक आपण अंदाजी गणित काढलेलं आहे. मित्रांनो, आपण कोंबडी पालन, बोकड पालन, शेळी पालन, शेतीसंबंधी किंवा असेच शेतीसंबंधी दररोज महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यासाठी आणत असतो, अगदी डिटेलमध्ये आणि अगदी मोफतमध्ये. मग त्या बदल्यामध्ये आपण तुमच्याकडे जास्त काहीच मागत नसतो. जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असेल तर प्रत्येकाने व्हिडिओला लाईक नक्की करत चला. दुसरी गोष्ट, येणाऱ्या काळात जर तुम्हाला असे व्हिडिओ बघायचे असेल तर आत्ताच्या आत्ता तुम्ही आपल्या ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा, म्हणजे येणाऱ्या काळातील महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचत राहतील. आणि सोबतच तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला आणि येणाऱ्या काळात तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे, प्रत्येकाने मला आत्ताच्या आत्ता कमेंट करून लगेच सांगायचं आहे. प्रत्येकाने कमेंट नक्की करायची आहे. आणि सोबतच मित्रांनो, प्रत्येकाला मी सांगू इच्छितो की बघा, या ठिकाणी कोंबडी पालन असो, शेळी पालन असो किंवा कोणताही व्यवसाय असो, त्यामध्ये जर तुम्ही 100% माहिती घेत असाल, माहिती काढत असाल, संपूर्ण तुम्ही नॉलेज या ठिकाणी घेत असाल तर तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो. पण बऱ्याच वेळा काय होतं की भरपूर लोक अर्धवट माहिती घेतात आणि खूप मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतात आणि त्यांना माहिती काहीच नसते आणि त्यामुळे त्यांना खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं.
त्यामुळे मी प्रत्येकाला नेहमी सांगत असतो की तुम्ही अगदी छोट्या प्रमाणात सुरुवात करा, छोट्या लेवलने सुरुवात करा. पूर्ण माहिती घ्या, स्वतः अनुभव घ्या, स्वतः मार्केटमध्ये फिरा, स्वतःच्या जबाबदारीवर तुम्ही कोणताही निर्णय घ्या आणि मग तुम्ही व्यवसाय सुरू करा. जर तुम्ही संपूर्णपणे माहिती घेत असाल तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी फायदा होऊ शकतो. त्याच्यामुळं अगोदर तुम्ही स्वतःची अगोदर माहिती घ्या आणि मगच कोणता पण निर्णय घ्या. मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वाची माहिती घेऊन. तोपर्यंत सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. तुम्ही तुमचा जिल्हा या ठिकाणी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या ह्या व्हिडिओला लगेच लाईक करा. धन्यवाद.